उन्हाळा स्पेशल महिना ते 2 महिने टिकणारं बदाम मिल्कशेक प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत। कढईमध्ये 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू घालून हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजलेले काजू बदाम बाजूला काढायचे। याच कढईमध्ये खसखस, मगज बी घालून घ्यायची। थोडा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर बदामाच्या प्लेटमध्ये काढून घ्यायची। थोडी थंड करायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। रवाळाची वाटून घ्यायची। आता यामध्ये हळद घालायची, वेलची पावडर घालायची, सुंठ पावडर घालायची, केसर घालायचं। एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं। तयार झालेली पावडर ताटामध्ये काढून घ्यायची। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतले। 2 चमचे मिल्क पावडर घालायची, 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटिव्ह व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ही वाटून घ्यायची। वाटलेले मिक्सर नाही ते तयार केलेले काजू बदामाच्या पावडरमध्ये घालून घ्यायचं। एकसारखं मिक्स करायचं। हवाबंद डब्यामध्ये महिना ते 2 महिने आरामशीर हे प्रीमिक्स टिकतं। मिल्कशेक बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास दूध गरम केलंय। 2 ग्लास दुधासाठी 2 चमचे प्रीमिक्स घालायचं। एकसारखं शिजवून घ्यायचं। आवडीनुसार साखर घालायची। घट्टसरपणा येईपर्यंत शिजवायचं। रूम टेम्परेचरला थंड करायचं। एका भांड्यामध्ये काढायचं, प्लेट ठेवायची, फ्रीजरमध्ये ठेवायचं, थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर पिण्यासाठी सर्व्ह करायचं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।